ही सामाजिक बांधिलकी आणि खऱ्या अर्थानं आपल्या लोकांबद्दल प्रेम आणि शेती माती आणि संस्कृतीबद्दल आपुलकी कशी असते ते आज तुम्ही या साखळीवरनं कळेल। ही सगळी तुम्हाला टीम दिसते, ही सगळी टीम ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नांदगाव ह्या गावामधली, आणि ज्या वेळेस आता या गावाला जायला रस्ताच नाही आणि त्यातली लोक इकडे येऊ शकत नाहीत म्हणल्यानंतर ही मंडळींनी ही मानवी साखळी तयार केली आहे। ही साखळी हे सगळं साहित्य जे जीवनावश्यक आहे, जिथं लोक वंचित आहेत त्या लोकांसाठी हे सगळं साहित्य घेऊन चालले आहेत। खरं तर ही जाणीव आणि ही जागृती या तरुणांमध्ये कुठून आली हा प्रश्न निर्माण होतो, आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील या भारतातील तरुणाईबद्दल अभिमान वाटतो। आणि खऱ्या अर्थानं दाखवावं लागतंय ही सगळी जी मंडळी आहे तुम्ही घेऊन घेतो या किती द्या माझ्याकडे जातो या इकडे दोन्ही लाईव्ह आहे बरं का। ही जी मंडळी दिसते ही मंडळी ही आपल्या जीवावर उदार होऊन जीवाची बाजी लावून ह्या सगळ्या गरजवंत लोकांसाठी हे सगळे किट घेऊन चालले। आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे ती म्हणजे ओके साहेब इकडे बापू इकडे सर त्यांच्याजवळ द्या की आपण आणू दुसरं किट। राईट ही येतात तुम्ही इकडे आपण दोघ जण मिळून जरा इकडे ही ही आपण बघतोय की हे पाणी आणि हे सगळी मानवी साखळी वर घ्या ह्या लोकांनी किट कुठून आणलेत हे तुम्ही बघितल्यानंतर खरं तुम्हाला अभिमान वाटेल। हे आलेत वाळवा तालुका सांगली जिल्हा येथून थोरात मंडळी आणि सगळे समस्त वाळवाकर आणि समस्त वाळव्याची मंडळी। ही मंडळी 2019 साली त्यांच्या वाळव्यामध्ये न भूतो न भविष्यती असा पूर आला आणि त्या पुरामध्ये त्यांनी ज्या हालापेष्टा सोसल्या त्यावेळेस सोलापूर जिल्हा त्यांच्यासाठी मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून त्या ठिकाणी अडचणीला धावून गेला होता, परंतु त्यांनी याची जाणीव अजिबात सोडली नाही आणि त्या जाणीवेपोटी त्यांनी ठरवलं की ह्या सगळ्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्या लोकांसाठी आपण त्या ठिकाणी मदतीला धावून जायचं। आणि त्यांनी ह्या वाळव्याच्या सगळ्या मंडळींनी जवळपास 5 किलो गहू, 3 किलो तांदूळ, 2 किलो साखर आणि इतर अजून ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत, तेल असेल, मीठ असेल, चहा असेल, शैक्षणिक साहित्य असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित करून ह्या तुमच्या भेटीसाठी आणलेल्या आहेत। खरं तर ह्या गावामध्ये जायलाच अक्षरशः रस्ता नाही। तुम्ही बघताय जवळपास ही एवढं पुराचं पाणी आहे आणि या पुराच्या पाण्यामध्ये सुद्धा ही सगळी मंडळी तेवढ्या जोमानं आणि तेवढ्या ताकदीनं ह्या सगळ्या लोकांसाठी उभी राहिली आहे। आता बघतोय आपण ही सगळी मंडळी त्यांना अक्षरशः चालता येत नाही, सगळ्यांनी कपडे काढून खांद्यावर हे असं किट घेऊन ही सगळी मानवी साखळी तयार केली आहे आणि ह्या मानवी साखळीच्या माध्यमातून ही सगळी मंडळी आपलं किट वाहून न्यायचा प्रयत्न करते। खरं तर एखादा समाज अडचणीत आल्यानंतर कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे, कशा पद्धतीनं एकामेकांच्या साथीला मदतीला धावत गेलं पाहिजे, ह्याचा एक जातिवंत नमुना आज आपल्याला या नांदगाव गावामध्ये जे मोहोळ तालुक्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये दिसतंय। ही मधी हे सगळं पुराचं पाणी आहे आणि या पुराच्या पाण्यामधून मी जे चालत चाललोय
त्यामधून अजिबातच गाडी जात नाही आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी अक्षरशः लहान लहान मुलं असतील, माता माऊल्या असतील, वयस्कर मंडळी असतील, त्यांना खायला प्यायला या ठिकाणी मिळत नाही. आणि ही जाणीव ह्या सगळ्या नांदगाव गावामधल्या मोहोळ तालुक्यातनं आलेल्या टीम आणि वाळवा तालुक्यातनं आणलेल्या ह्या सगळ्या साहित्याच्या वाटपामध्ये तुम्हाला ही जाणीव आणि ही जागृती दिसेल. वाळवेकरांना जी अडचण 2019 साली पडली, त्या 2019 सालच्या अडचणीमुळे त्यांच्यातली ती जाणीव अजूनही जागृत होती आणि त्या जाणीवेच्या पोटी त्यांनी काही झालं तरी आपण आपल्या बंधूंच्या मदतीला गेलं पाहिजे अशा पद्धतीनं भूमिका घेतली. ही सगळी मंडळी बघताय तुम्ही, नांदगाव गावातली मोहोळ तालुक्यातनं आलेली ही सगळी तरुण तडफदार मुलं आहेत जी अक्षरशः छाती एवढ्या गळ्या एवढ्या पाण्यामधून मानवी साखळी करून हे सगळं साहित्य नेत आहेत. खरंच या सगळ्या तरुण पिढीचं, तरुणाईचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सिनामाईला प्रचंड पूर आला. मराठवाड्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यामधल्या अनेक त्या ठिकाणी गावांना पुराचा असा भयानक तडाखा बसला की होत्याचं नव्हतं झालं. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आणि ह्या उद्ध्वस्त झालेल्या घरामधूनही मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही जी मंडळी आहे की त्यांना फक्त पाठीवरचा हात हवा आहे आणि एकदा पाठीवर हात दिला की ती मंडळी कशीही लढायला तयार होते. तुम्ही बघताय इकडं अलीकडून जेवढा येतोय तेवढा ट्रॅक्टर आणलाय आणि ट्रॅक्टरमध्ये हे सगळं साहित्य पलीकडून अलीकड, इकडून जाता येते का मला, पलीकडून अलीकड त्या ठिकाणी आणलंय आणि मानवी साखळी करून त्या ठिकाणी ही सगळी मंडळी या नांदगाव गावामधून त्या ठिकाणी आलेली आहे. हे नांदगावचे सरपंच सुद्धा आलेले आहेत आपल्याबरोबर, सचिन सुरवशे. त्यांनी सुद्धा ही सगळी यंत्रणा लावून ह्या लोकांसाठी त्या ठिकाणी गावासाठी ज्यांना जीवनावश्यक वस्तूंची खऱ्यानं गरज आहे त्यांच्यासाठी ही सगळी व्यवस्था चालू केली आहे. आपण बघतोय ह्या टोकाला आपण आलोय, मी पुन्हा एकदा त्या टोकाला जातो आणि या गरजवंत समाजाच्या वेदना, पुराच्या तडाख्यात अडकलेल्या कित्येक कुटुंबांची झालेली हालअपेष्टा आणि खऱ्या अर्थानं त्यातून उभं राहण्यासाठी ही सगळी मंडळी करत असलेली धडपड ही अतिशय वाखाणण्याजोगे. अक्षरशः यातील कित्येक लखपती आहे, करोडपती आहेत, प्रत्येकाचे उद्योग आहेत, परंतु समाजाबद्दलची जाणीव आणि समाजाबद्दलची प्रेम भावना ही या लोकांना या संघर्षासाठी तयार करते. तुम्ही बघताय हे सगळं साहित्य आहे, ही सगळी मंडळी ही एवढ्या पाण्यातून त्या ठिकाणी घेऊन जाते. खरंच ह्या सगळ्या मंडळींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष त्यांना आयुष्यामध्ये काहीतरी शिकवून जाणार आहे. आयुष्यामध्ये त्यांना एक चांगला समज आणि चांगला धडा हा पूर देऊन गेला आहे. त्यांच्यामध्ये लढण्याची भावना, लढण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीमधून हे सगळ्या धर्मांसाठी, सगळ्या जातींसाठी कसं उभं राहायचं हे तत्व त्या ठिकाणी समजलंय. तुम्ही बघताय जवळपास छाती एवढं, कमरा एवढं पाणी आहे आणि त्या पाण्यातनं सुद्धा ही सगळी मंडळी ही उभी आहे, संघर्ष करते आहे. त्यांच्या परीनं जे वंचित कुटुंब आहेत, जी गरीब कुटुंब आहेत, त्यांना आशेचा आधार कसा दिला पाहिजे, त्या बाळगोपाळांच्या मुखामध्ये 2 घास कसं गेलं पाहिजे, यासाठीचा हा संघर्ष आहे. बघताय हा तरुण अक्षरशः पाण्यामधून वाट काढत जे आणलेलं साहित्य आहे सोलापूर जिल्ह्यामधून, मोहोळ तालुक्यामधून, महाराष्ट्रामधून हे सगळं येत आहे. ते साहित्य आमची सगळी मोहोळ तालुक्यातली, मोहोळ शहरातली ही मंडळी प्रामाणिकपणे अक्षरशः पोहोचवण्याचं काम करते. इथं ना यांना पक्ष आडवा येतो, ना यांना जात आडवी येते, ना इथं गावातील ग्रामपंचायतीचे गट तट आडवे येतात.
हे फक्त संघर्ष केला पाहिजे आणि आपल्या अडचणीमध्ये एकमेकांसोबत उभं राहिलं पाहिजे. या भावनेमधून ही सगळी मंडळी ही संघर्ष करते. ही अतिशय आनंदाची आणि अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. तुम्ही बघताय पलीकडच्या टोकाला ही जी मंडळी उभी आहे, ही मंडळी याच भावनेतून इथं आली आहे की आज हे संकट यांच्यावर आहे आणि या संकटामध्ये यांना आपण एकटं सोडलं नाही पाहिजे. यांच्यासोबत या संकटात आपण उभं राहिलं पाहिजे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी यांच्या हातात हात दिला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जो मानवता धर्म आहे त्या मानवता धर्माचं पालन करण्यासाठी खऱ्या अर्थानं एकामेकाला सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. या भावनेतनं ही सगळी मंडळी वेगवेगळ्या जातीपातीची, वेगवेगळ्या गटातटांची, वेगवेगळ्या पक्षांची, वेगवेगळा व्यवसाय करणारी उद्योजक ही सगळी मंडळी ही ह्या एकमेव कारणासाठी एकत्र आली आहे की आपल्या माणसांना एकटं पडू द्यायचं नाही. आणि ते खरं आहे की यातल्या कोणत्याही माणसाला हे एकटं पडू देणार नाहीत. ही सगळी मोहोळची टीम तुम्ही बघताय, सगळी अक्षरशः कपडे काढून संघर्षासाठी तयार झाली होती. आणि या संघर्षामधून त्यांनी अजिबात माघार न घेता हे सगळं साहित्य असेल, हे सगळं प्रेमानं दिलेलं एकत्र आणलंय. पुन्हा भेटू. हा संघर्ष आपल्याला आयुष्यात बरंच काही शिकवून जाणार आहे आणि या संघर्षामधून आपण नक्कीच अतिशय चांगलं काहीतरी शिकू आणि नवीन पिढीला आपण अशीच प्रेरणा देत बसू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीमाईचा ना चिंता ना भय, महाराज की जय. ना चिंता ना भय, महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. आमचा मिशन नांदगाव गड नांदगाव सर झालेला आहे. सगळं साहित्य पलीकडच्या बाजूला पोहोचलेलं आहे. इथं उपस्थित असणाऱ्या ह्या सगळ्या तमाम मोहोळच्या टीमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पुन्हा एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज की.